ही सरस्वती आहे, स्त्री ही सावित्री आहे, गायत्री आहे. आणि महत्वाचे जे डिपार्टमेंट आहेत ना ते बाईकडेच आहेत. इकॉनॉमिकल डिपार्टमेंटची देवता महालक्ष्मी, पैशाचं डिपार्टमेंट बाईकडे, एज्युकेशन डिपार्टमेंट सरस्वती. बरं का? म्हणजे महत्वाचे डिपार्टमेंट सगळे बाईकडे आहेत. आणि आम्ही जे माणसं आहेत ना आम्हाला जसं खेळवलं तसे खेळणार आहे. बरं का? त्याच्यामुळे लक्षात घ्या काळजीपूर्वक. मी कधी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की बाईनं किती जरी पुण्य केलं पतीला लागत नाही, पण पतीनं केलेल्या पुण्यात अर्धा वाटा बाईचा असतो. बरं का? पतीनं किती पुण्य केलं अर्धा बाईचा वाटा, पत्नीच्या पुण्यात माणसाचा वाटा नाही. याच्या उलट पतीनं जर पाप केलं तर बाईला अजिबात लागत नाही, पण बाईने एवढं जरी पाप केलं अख्खं पतीला लागल्याशिवाय राहत नाही. कारण स्त्री शक्ती ही अतिशय महत्वाची. लक्षात घ्या. जसा पतीच्या अर्ध्या पुण्यामध्ये बाईचा वाटा तसा पतीच्या अर्ध्या पदवीमध्ये सुद्धा बाईचा वाटा. जसा इथं आमचे शिक्षक आहेत, देशमुख सरांना आदर्श पुरस्कार मिळाला. बरं का? तुमच्या पत्नी शिक्षिका आहेत का? नाही, म्हणजे घरचं काम करणार आहे, पण अख्खं गाव त्यांना मास्तरीन बाई म्हणतं, कारण तुम्ही मास्तरी. अर्धा वाटा बाई जरी शिक्षिका नसेल बरं का तरी सुद्धा बाईला अख्खं गाव मास्तरीन बाई, डॉक्टर डॉक्टरीन बाई, वकील वकिलीन बाई. आमच्या काळेताई प्राचार्य आहेत म्हणून बापूला कोणी प्राचार्य म्हणतं का? कारण माणसाच्या अर्ध्या पदवीत बाईचा अर्धा वाटा आहे. बरं का? तसं आमदार आमदारीन बाई, खासदार खासदारीन बाई, पण महाराज महाराजीन बाई नाही. बरं लक्षात घ्या. म्हणून स्त्री शक्ती एवढी पॉवरफुल आहे. आणि स्त्रीमध्ये काय ताकद आहे माहित आहे? विशेष म्हणजे मी मगाशी दशक्रिया विधीमध्ये थोडा रामकथेचा उल्लेख केला, रामायणाचा. आणि एक महत्वाची गोष्ट, आमचे जे सर आहेत संचलन करणारे, काय नाव त्यांचं? भागवत सर. वा, भागवत बताने वाला चिंता मत करू. आपलीच्या भगवंताचं भागवत सांगणारे महाराज आहे. बघ का? त्याच्यामुळे भागवत सरांनी संभाजी राजांचा उल्लेख केला. शंभूराजाचं चरित्र अद्वितीय आहे, पण संभाजी राजांची राजमुद्रा आहे. जसं छत्रपती शिवाजी राजांची राजमुद्रा आहे प्रतिपतचंद्र रेखे व परदेशूर विश्ववंदिता शाह सुनौश्व शैषा मुद्रा भद्राय राजते, तशी शंभूराजांची राजमुद्रा आहे. बरं का? श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवहू इव उच्चते. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा मुलगा संभाजी राजा याची मुद्रा, राजमुद्रा आकाशा एवढी अगदी मोठी आहे. ही आकाश एवढी मोठी का? शिवाजी महाराजांची राजमुद्रा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड भरभराट होणार तिची, तिचं नाव कधी कमी होणार नाही. पण ज्या आकाशामध्ये चांद सूरज आहे त्या आकाशा एवढी शंभूराजाची राजमुद्रा का? त्याचं कारण आहे छत्रपती संभाजी महाराजांची राणी येसुबाई सरकार, महाराणी येसुबाईंच्या नावानं छत्रपती संभाजी राजानं एक नाणं काढलं होतं, एक मुद्रा काढलं होतं. बरं का? सखी राज्ञी विराजते असं त्याच्यावर नाव. तुम्हाला जर ते नाणं पाहायचं असेल तर संभाजीनगर औरंगाबादला तिथं छत्रपती शिवाजी राजांचं एक संग्रहालय आहे. तिथं अनेक प्रकारची नाणी आहेत. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सोन्याची नाणी पाडल्या गेली. तुम्हाला तिथं शंभूराजांच्या पत्नीच्या नावानं, म्हणजे पत्नीला सुद्धा राज्यकारभारामधला महत्वाचा वाटा देण्याचं काम करणारा हा प्रगल्भ छत्रपती आहे संभाजी महाराज. शिवाजी महाराजांपेक्षाही जास्त लढाया जिंकणारा शिवपुत्र संभाजी आहे. संभाजी महाराज रगेल नाही, संभाजी महाराज रंगेल नाही, त्यांना बनवलेलं आहे. संभाजी राजासारखा निष्ठावंत नाही. संभाजी राजे संस्कृतचे जाणकार आहे. संभाजी राजांनी 7 शतकम बुधभूषकम ब्रज भाषेमधले ग्रंथ असे ग्रंथ लिहिलेले आहेत. छत्रपती संभाजी राजांचं एवढं मोठं साहित्यामधलं योगदान आहे. शिवाजी महाराज यांचं प्रेम 8 या आकड्यावर आहे. शब्द ऐका, शिवाजी महाराजांचं प्रेम 8वर आहे. म्हणून शिवाजी महाराजांची राजमुद्रा पहा 8 कोणाची, हे जे कोण मोजले ना 8. शिवाजी महाराजांचा जिरेटोप जर पाहिला तर महाराजांच्या जिरेटोपाला घड्या 8च आहेत. शिवाजी महाराजांना मुलं 8च आहेत. शिवाजी महाराजांना पत्न्या 8च आहेत. शिवाजी महाराजांचे पहिले सवंगडी 8च आहेत. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतलेले शिवाजी महाराजांचे प्रमुख आवडीचे घोडे 8च आहेत. त्याच्यामध्ये एक घोडी आहे, तिचं नाव आहे कृष्णा. जिच्या डोक्यावर तुरा नाही ती घोडी, आणि ज्याच्या डोक्यावर तुरा आहे तो घोडा, त्याचं नाव आहे विश्वास.
घोडी आणि घोडा, विश्वास आणि कृष्णा या दोन जनावरांमध्ये एवढा सेन्स होता ताई. आता ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो, मानसशास्त्र म्हणतो, जर शिवाजी महाराज त्या घोड्यावर बसले तर विश्वास नावाच्या घोड्याला आणि कृष्णा नावाच्या घोडीला महाराजांच्या मनात काय चाललं हे स्पर्शावरून कळत होतं. असा एक घोडा महाराणा प्रतापाजवळ होता, त्याचं नाव चेतक. महाराणा प्रताप तर हळदी घाटाच्या युद्धामध्ये गेलेच होते, कारण मोगलांनी पाठलाग केला होता. पण चेतकाच्या लक्षात आलं आपला धनी मरता कामा नाही. चेतकानं अशी उडी मारली की उडी मारल्याबरोबर घायाळ झालेला चेतक धन्याला वाचवलं. बाकीच्या घोड्यांना उड्या मारता आल्या नाही, मोठा नाला होता. पण पहिले तेरावर गेल्यानंतर चेतक जागेवर थांबला. चेतकाच्या लक्षात आलं की आपल्या धन्याला आता धोका नाही. चेतकानं तिथंच प्राण सोडला. आजही तुम्ही जाऊन पहा, चेतक का चबुत्रा नावाची आजही त्याची समाधी आहे. महाराजांचं 8 या आकड्यावर अतिशय प्रेम आहे. महाराजांच्या हातामध्ये जे कड आहे, सोन्याचं कड, महाराजांचा उभा फोटो पहा छत्रपती शिवाजी राजांच्या घरी गेल्यावर महाराजांच्या दोन्ही हातामध्ये कडे आहेत. त्याला पिळे सुद्धा 8च आहेत. महाराजांचे जे महत्वाचे पायतन होते, म्हणजे मी ज्या पद्धतीने हे घातलेलं आहे, महाराजांचं आमच्या बांगर साहेबांच्या पायामध्ये जी ज्याला मोजणी म्हणतात, तसे महाराजांचे प्रमुख आणि शुभ लक्षणे 8च अशा पद्धतीचे होते. महाराजांच्या जीवनामध्ये 8चं महात्म्य का, तर महाराजांची शिवनीती आहे, महाराजांची रणनीती आहे. आजच्या राजकारण्यांना सुद्धा महाराजांच्या चरित्रामधून फार काही शिकणारही आहे, शिकण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांची शिवनीती आहे, त्याला गणिमी कावा म्हणतात. वेळ प्रसंग जसा असेल त्या पद्धतीनं वागणारा, पण रयतेचं कल्याण करणारा, सर्वांस पोटास लावणे आहे हे ज्याचं सूत्र आहे. आणि एका शेतकऱ्याचा 1 पैसा राहिला होता सरकारामध्ये. शेतकऱ्यानं महाराजांचा घोडा अडवला आणि सांगितलं, राजा तुझ्या सरकारामध्ये माझा 1 पैसा राहिलाय. लगेच आवाज दिला महाराजांनी, तानाजी, पुरतोजी, आत्ताच्या आत्ता जा आणि ज्या अधिकाऱ्याकडे पैसा राहिला असेल या गरीब शेतकऱ्याचा त्याला ताबडतोब घेऊन या. लगेच त्याला पुढे आणलं, थरथर कापत होता. महाराजांनी सांगितलं, ज्या देशामधला शेतकरी दुःखी, ज्या देशामध्ये असलेला कष्टकरी दुःखी, त्या देशाचं प्रशासन, त्या देशाचं सरकार, त्या देशाचं राज्य हे अपयशी ठरत असतं. म्हणून लक्षात ठेवा, माझ्या शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये. आणि व्याजासहित त्या शेतकऱ्याचा तो 1 पैसा, जेवढे पैसे होतील महाराजांनी परत द्यायला लावले, कारण महाराजांचं हे नितांत प्रेम होतं. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांच्या हातातलं कड, महाराजांकडे असलेल्या वस्तू, महाराजांची तलवार, आता यामध्येच आपला सगळा वेळ जाईल. पण मला हे का सांग